बस बाई तुम्ही आता जातो म्हटलं घरी मी. थांब ना माय बाई, बोल ना थोडा वेळ. नाही हो माय बाई, जाऊ दे बाप्पा मला घरी. मा घरी लय काट आहे ना बाई ना, लय काट आहे. मा पोरी आलेल्या आहेत ना. हो माय बाई, त्या दोन्ही पोरी आल्या आहे ना. सोनू बी आली आणि रोहिणी बी आली. रोहिणी तर लग्न झाल्यावर पहिल्यांदा आली वाटते. हो ना. सोनू बी लय दिवसानं आली हो, नाही का? 1 वर्षानं आली वाटते. हो ना माय बाई, मा पोरी काही नेहमी नेहमी नाही येत माय बाई. उठल्या सुटल्या की चालल्या माहेरी. नेहमी नेहमी याची आदत नाही मा पोरीले. येणंच नाही होत ना त्याचं, येणंच नाही होत. घरचं तर सरत नाही माय बाई. पोराला सुट्ट्या लागल्या की वर्षातून 1 बार येते माय बाई माय सोनू. रोहिणी तर लग्न झालं त्यापासून आता आली माय बाई, आणि ते 8 दिवसासाठी. हो का वा. सोनूले आणि रोहिणीले बोलवशील ना माघारी चहा पाण्याले. सुभद्रा काकून बोलवलं म्हणा. माय काही ऐकत नाही बाई त्या पुरी. तू ये तू म्हण माय बाई ताईले या म्हणा चहा पाण्याले. बरं माय बाई, मीच जातो ताईले बोलवाले. आता मोठे मान लागतात ताईले. लहान लहान तर होत्या माझ्यासमोर. तेव्हा तर काही मान सन्मान लागत नव्हते ताईले. आता झाल्या ना माय बाई मोठ्या. आता मोठे मान सन्मान लागतात पोरींले. आता त्या का आपल्या राहिल्या माय बाई. परक्या झाल्या आता त्या. पाहुणे नाही तिच्या. पाहुण्याला मान सन्मान नाही देऊ तर कुणाला देऊ माय बाई. लागतेच थोडा मान सन्मान. त्या का आपल्या गावच्या आहे माय बाई. आता माय बाई वच्चला काय झालं काऊन असं तोंड लटकवलं होतं ना, काय झालं? काय सांगू बाई तुम्हाला माझ्या घरची कथा. आता काय सांगू तुम्हाला. तुम्ही माय बहिणी आहे म्हणून तुम्हाला सांगतो माय बाई. आता माय बाई काय झालं हो वच्छला, काय झालं? काही भांडण गिणं झालं का काय माय बाई घरी? हो माय बाई वच्छला बाई, काय झालं? आता काय सांगू बाई तुम्हाला घरातली गोष्ट. कसं घरातली गोष्ट तर कोणाला सांगायला नाही पाहिजे म्हणा, पण तुम्ही माय बहिणी आहे म्हणून सांगतो माय बाई तुम्हाला. तुम्हाला माय दुःख सुख नाही सांगेन तर कोणाला सांगेन माय बाई. माय काय झालं? आता काय सांगू माय बाई, तुम्हाला माहित आहे ना मग पोरी येतात का? वर्ष येत नाही व माय सोनू, वर्ष नाही येत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या येते माय बाई, पोराला सुट्ट्या लागल्या तर. नाही तर आली बी ना तर माय पोरगी सकाळी आली की संध्याकाळी चालली जाते माय बाई. उभ्या आपल्या नवऱ्यासोबत येते आणि उभ्या जाते. आणि जास्तीत जास्त 1 रात राहते माय बाई. त्याच्यावर माय पोरगी कधीच राहत नाही. आणि ते बी काही कामानिमित्त येते. माहित आहे ना तुम्हाला माय पोरगी कधी येते कधी जाते तुम्हाला तर माहिती पडत नाही. हो माय बाई, सोनू पहिले तरी आहे पण आता 1 वर्ष झालं यूज नाही राहिली. लय कमी केलं त्या पोरीने ना. कमी केलं माहिती आहे का तिने ना. हे माया सुनापाई येत नाही मी पोरगी. त्याला त्याच्या सासरे तर सासरवास आहेच माय बाई. माहेरी बी त्याला सासरवास आहे. माय काय बोलू राहिली हो तू? खरं का वच्छला बाई, तुझ्या सुना एवढा खराब आहे का? आता काय सांगू बाई तुम्हाला, जे आहे ते बरंच बरं आहे. जाऊ दे आता त्या विषयावर काही बोलू नका. माय सांग ना काय केलं सुनाई तर. काय करतील त्या? बोलल्याच असेल आहे ना. बोलल्या म्हणजे चालल्या जा म्हणे आपल्या घरी अशा बोलल्या. आता माय बाई लहान नाही झाली. आणि तुझे पोरं काय करत होते? पोराने काय म्हटलं नाही का त्याला? पोरं बी काय माय, पोरं काय आपले आहे? पोरं बायकाच्या शिकून आहे. त्याला तर त्याच्या बायकोचीच लागते. पोरायला तसं वाटते माझी बहीण आलेली आहे तर मग बायकोला जास्त स्वयंपाक करायला लागत आहे. मग बायकोच्या मागं कामं जास्त पडत आहे. त्याला वाटते बरं आता आमच्या बहिणी आमच्या बायकाला कामं नाही करायला लागत. माय लहान अज्जात नाही आहे तुम्ही पोरं. किती अज्जात आहे माय बाई. मग नाही तर काय विचारूच नको त्याच्या बऱ्यात, काही विचारूच नको तुम्हाला. जे आहे ना आता ते बरंच बरं आहे. वच्छला तुला एक गोष्ट सांग का बाई. घरची तेच कहाणी आहे बाई, तेच कहाणी आहे. पोरं नाही का लग्नाच्या पहिलेच आपले असतात माय बाई. लग्न झाल्यावर काही खरं नाही ना माय, काही खरं नाही. पुरे ते बायकोचे होतात पुरे. त्याले मायशी बहिणीशी काही घेणं देणं राहत नाही, काही घेणं देणं राहत त्याला फक्त त्याची बायको दिसते, बायकोचं दुःख सुख दिसते. माय आपलं काही दुःख सुख दिसत नाही. त्याला मायचंच काही घेणं देणं राहत तर बहिणीचं कुठून घेणं देणं राहील. आता दुसऱ्याची काय गोष्ट सांगू माय बाई मी. माझ घरची गोष्ट घे ना. मा पोरगा अक्षय किती चांगला होता. पुऱ्या गावात मी मा पोराचं नाव घेत होते म्हटलं लोक. उन्हाळा लागला की सगळ्यात पहिली चिंता मा पोराले होय. आई बाई नाही येत का? आई बाई नाही येत का? बाईले घ्यायला जाऊ का? बाईले आणायला जाऊ का? माय निरा त्याचा नांदाच राय. कधी येते बाई. आणि आता लग्न झालं तर विचारत नाही. बाईले आणायला जाऊ का काही. मा पोराच्या लग्नाला येते 1 वर्ष बी नाही झालं माय बाई. तो पाय ना कसा बदलला तर. हो माय बाई, घरची कहाणी आहे. हो माय बाई, हे घरची कहाणी आहे. मा पोरीनं त्यानं सोडलं ना माय, यानं सोडलं. माई पोरगी म्हणते येते नाही म्हणते आई मी. तो दादा बी काही पहिल्यासारखा राहिला नाही म्हणते. ते भाऊ तर काही कामाचीच नाही आहे म्हणते. मी आले की निरा नागडोळ मोडते म्हणते. म्हणून ते पहिलेच म्हणते आई मी काही येत नाही म्हणते. तुला आठवण आली माही तर तू ये म्हणते माघारी. 8 दिवस सोडून 1 महिना राही म्हणते. पण मी नाही येत म्हणते. मा पोरीने यानं सोडलं माय, मासुनी पाई यानं सोडलं तिनं. अशाच अज्जात असतात माय बाई, अशाच अज्जात असतात त्या. त्याला ननद म्हणजे डाळच असते. वच्छला काही टेन्शन नको घेऊ बाई ना. घरची कहाणी आहेच. कोणाच्या सुना चांगल्या नसतात. सुना काऊन नाही चांगल्या असं? आपले पोरच नाहीत ना धडावर. आपल्या पोराईनं जर त्याला काबूमध्ये ठेवलं असतं, त्याला म्हटलं असतं नाही व माई बहीण आहे, नाही व मा बहिणीचं करायला लागेल तर का मजा लाव त्याची. त्यानं म्हणून द्यावं का आपल्या पोरीला काही बोलून द्या म्हणून. असली गलती तर आपल्या पोरायची आहे ना. हो बाई, असली गलती तर आपल्या पोरायची आहे. माई पोरगी अजून आली नाही पण मग पोराने 1 बार नाही म्हटलं आई बाई कधी येणार आहे. घ्यायला नको जाऊ बापा तू एवढं विचारतच आहे. आई बाई यावर्षी आली नाही, येणार नाही आहे का बाई. काही एक फोनच करू दे आपल्या बहिणीले. बाई कधी येतं का काही म्हटलं असेल ना बायकोनं. अंदरून कानं भरले असेल ना त्याचे. तुमची बहीण येणार आहे आता, आणि जर तुमची बहीण आली तर मी चालली जाईन माहेरी. तुमची बहीण आली की मला कामं करायला लागते, लय स्वयंपाक करायला लागते. मी काही थांबणार नाही तर माझ्यानं काही कामं होत नाही, मी बिमार पडतो असं म्हटलं असेल ना मग पोराले. मग तर त्यानं विचारलं नाही यंदा बाई येऊ राहिली का काही ना फोन केला आपल्या बहिणीले. नाही तर पहिले आपल्या बहिणीला घ्यायला जाय. आई बाई नाही येत का. मा पोरगा तर लस बदलला बाई, लस बदलला. आता जे आहे ते बरंच बरं आहे माय. खरं सांग का बाई. या सुनाईले आपल्या पोरी धाडच आहे तो माय, धाडच आहे. माय पोरीनं जावं तर कुठं जावं माय. 4 दिवस जर माहेरी आले नशीन भेटत पोरीले तर काय कामाचं बाई, काय कामाचं.
लेकरं लहान लहान आहे तोपर्यंत येतात माय बाई त्या. मग लेकरं मोठे मोठे झाले की त्याच कायले येतात व त्याच कायले हुंगतात. हां त्याचे लेकरच कायले येतात नाही का. आपणच किती जातो आपल्या माहेरी. हो ना बाई वच्छला, कोण सांगिन आता येईल. हां लहान लहान आहेत लेकरं म्हणून येतात, बातमध्ये कायले येतात त्याच. आम्हाला तर भावजाई आहेच नाही माय बाई, आम्ही दोघी बहिणीच आहो बाप्पा. आता तुमच्या गोष्टी ऐकून असं वाटते बाई ना, बरंच झालं दोघी बहिणीचं. नाही तर आमची हाल तुमच्या पोरींसारखे असते माय बाई. मग काय झालं व सोनूनं काय म्हटलं तर कधी झाले भांडण. काय नाही, आज सकाळचीच गोष्ट आहे. सोनू जातो म्हणते तिच्या घरी आता माय बाई. सोनूल म्हणा कायले जातो माय बाई, कायले जातो म्हणा. हां यायले घेऊन जातं का म्हणा तू. ध्यान असते का त्या भावजा यायले त्याच्या घर आहे का ते. तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही चालला जा ना म्हणा आपल्या माहेरी. माई पोरगी आहे तोपर्यंत मी आहो म्हणा सक्षम मा पोरीचं करायला. तुमच्या कामात आहे का माई पोरगी. पोरं नाही चालू देत ना बाई आपली, पोरं नाही चालू देत ना. मी तुम्हाला पोरायच्या ना हारली ना बाई ना, पोरायच्या ना हारली. ते उलशेक नाही आहे ना माय, आपल्या मायच्या ऐकून आपल्या बहिणीच्या ऐकून उलशेक नाही ना, आपल्या बायकोच्या शिकून आहे. जे बायको म्हणेन ते खरं वाटते त्याला. हो व माय बाई, घरची बी तेच कहाणी आहे बाई. चल माय बाई सुभद्रा रंजना जातो माय बाई मी माघारी. पाहतो काय चालू आहे तर कामासून मा पोरींले बोलूच राहिला. पाहतो माय बाई. हो माय बाई जाय तुझ्या मागं हल्लं कसं टेन्शन आहे माय बाई. मग नाही तर काय माय 2 दिवसासाठी आपल्या पोरीला सुख घ्यायला बोलावा माय बाई आपण. पण हा भावजाया काही सुख नाही घेऊ देतो माय, काही सुख नाही घेऊ देत. दाखवतातच आहे आपला रंग. काही म्हणा माय बाई, मला सुना चांगल्या नाही भेटल्या हो माय बाई, काहीच चांगल्या नाही भेटल्या. वच्छला काही टेन्शन नको घेऊ माय बाई, सरायच्या सुना तशा आहे, तू याच नाही आहे आमच्याही तशाच आहे नाही का सुभद्रा. हो माय बाई वच्छला, आमच्याही सुना तशाच आहेत माय बाई. आमच्याही घरची तेच कहाणी आहे. सांगितलं ना तुला मा पोरी नाही सोडलं म्हणून माघारी माया सुनीच्या ना. मला तसं वाटते माय बाई आता माया पोरी बियानं सोडतात वाटते यायच्यानं, काही चांगल्या नाही राहिल्या त्याच्यासोबत. सांगितलं ना तुला धमकी देऊन द्यायले म्हणा. तुम्हाला मा पोरी एवढा दाळ झाल्या असन तर तुम्ही चालले जा म्हणा आपल्या मायबापाच्या इथं. जोपर्यंत मा पोरी आहे तोपर्यंत यायची काही गरज नाही म्हणा, तिथंच राहा म्हणा. मी माया पोरीचं करायला सक्षम आहे म्हणा. पाठवून दे द्यायच्या माहेरी द्यायले, नाही तर माझ्यासारखी गतून जाईन माय बाई. पोरगी येणं सोडून देईल. नाही हो माय बाई, मी असं होऊ देतो का. तेच म्हटलं मग मी ना, जर ताईचं ऐकशीन त्याला भेशीन तर काही खरं नाही हो माय बाई, काही खरं नाही. त्या पोरींले काही दिवसानं घरी बी नेऊ देतील, त्या घरात मी पाय नाही टाकू देतील. अशा बऱ्या घरात मी पाय नाही टाकू देतील मा पोरीले, घरी नाही येऊ देतील. त्याच्या बापाचं घर आहे का ते. काही नाही का बापाच्या घरून आणलं का ते घर. माया घर आहे म्हटलं माया. जास्त भादर करसान म्हणा आणि जास्त मस्ती असान तर चाललं आपल्या मायबापाच्या घरी आणि आपले नवरे बी घेऊन जा सोबत. मला काही फरक नाही पडत. माया पोरीला नाही येऊ देतील, अशा बऱ्या नाही येऊ देतील. त्याच्या बापाच्या घरून आणलं का ना घर. या घरात निरा लागन तर मा पोरी येतील तर मा पोरीचं कराच लागन ताईले. तुम्हाला काय वाटते मी काय शांत आहो का. शांत राहणार दिसतो का मी. ना ताईला घराच्या बाहेर काढलं ना बाई तर नावाची वच्छला नाही म्हटलं, नावाची वच्छला नाही. आपल्याला वाटते जाऊ द्या बापा, जाऊ द्या बापा, काय म्हणाव जाऊ द्या बापा, काय बोलाव तर त्या डोक्यावर चढू राहिल्या. मी डोक्यावर चढू देणारी बाई आहो का. मी तर ताईला घराच्या बाहेर काढणारी आहो. तुमचे नवरे घेऊन जा तुम्ही जा. मला मा पोरायची गरज नाही तुमचीही गरज नाही. मग मी खतरनाक बाई आहो मनाली लागलं तर. बरोबर बोलली वच्छला तू, बरोबर बोलली. याच्यासोबत असंच करायला पाहिजे, असंच बोलायला पाहिजे याच्यासोबत. मग नाही तर काय, हे झाली ना गोष्ट. मग नाही तर काय, हे घर का फक्त ताईच आहे का. मग पोरींचे बी शेअर आहे घरात. नाही जास्त म्हणा भादर करसान तर मा पोरींच्या नावावर लावून देईन घर. मग राहा तुम्ही तिच्या घरात. नाही मग म्हणतील का ताईच्या बायका तुमची बहीण आली नाही पाहिजे, तुमची बहीण पाहिजे नाही म्हणून मग म्हणतील का. बरोबर बोलली तू, बरोबर बोलली. मी लय खतरनाक बाई आहो, मी असं करू बी शकतो. नाही वच्छला बरोबर आहे तुझे, बरोबर आहे. याच्यासोबत असंच करायला पाहिजे. चला येतो मी आता, पाहतो घरी काय चालू आहे तर. हो ये बाई येतो मी. माय वाटलं नव्हतं वच्छलाच्या सुना अशा आहे म्हणून. सुना कोणाच्याही असो बाई सारख्याच असतात. ताईले ननद सहनच नाही होत, सासूही सहन नाही होतो माय बाई. हो माय बाई, सासूही सहन नाही होत आणि ननदी सहन नाही होत, दोघी सहन नाही होत ताईले. त्याला तर असं वाटतंय की सासू बी घर सोडून गेली पाहिजे, ननद आपल्या घरी कधी आली नाही पाहिजे. मग नाही तर काय. पण बाई वच्छला बाईच्या पोरींसोबत चांगलं नाही राहिलं बाई. कशा बी आल्या माय बाई 4-8 दिवस आपल्या मायबापाच्या घरी तर अशा बोलू राहिल्या नव्हत्या. वच्छला करते ताईली शिद बरोबर करते ते वच्छला. अरे माझ्या बाईकची चाबी काऊन नाही दिसू राहिली, कुठं आहे ठेवलेली. आनंदी कुठं ठेवून देते ना, काही समजतच नाही मला. तर तिच्या हातची एक वस्तू नाही दिसत मला ठेवलेली. कुठं ठेवली काय मी चाबी. नाही तिला आवाज नाही देत. काय झालं वा, काऊन थांबले. माझं नाव घेता घेता काऊन थांबले तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला. काही नाही पाहिजे मला. काऊन एवढे रागात नाही आहे. काय झालं तुम्हाला, काऊन एवढे रागात आहे तुम्ही. अजून राग उतरलाच नाही का तुमचा. मी काऊन रागात नाही आहो, माहित नाही तुला. माहित नाही, जाऊ दे. मला बोलायचंच नाही त्यासोबत, बोलायचंच नाही मला. माझ्या बाईकची चाबी कुठे मला सांगून दे, मला जायचं आहे. कुठं जायचं आहे तुम्हाला. तुम्ही तर ड्युटीहून आले ना, आता ड्युटीवर नाही जायचं ना. नाही मी घरात नाही थांबू शकत. दम कुठू राहिला माझ्या घरात. बापा दम कुठू राहिला. तुम्ही तर घरी आले तर कधी बाहेर जात नाही. घरी आल्यावर एकदा तुम्ही म्हणता मी थकलेला मला आराम करायचा आहे. आज आराम नाही करायचा का. आराम नाही करायचा आहे मला. काऊन तुम्ही अशी काऊन बोलू राहिले माझ्यासोबत. मी तुम्हाला हे सकाळपासून पाहू राहिली, तुम्ही माझ्यासोबत बरोबर बोलूच नाही राहिले, चांगले नाही बोलू राहिले तुम्ही माझ्यासोबत. तू केलंच तसं ना, केलंच तसं तू सोनूबाईला काय म्हटलं. मी सोनूबाईला काही नाही म्हटलं. मग सोनूबाईनं बॅग काऊन भरली आपल्या सासरी वापस झाले. म्हणजे 4 दिवस मी मायबापाची इथं नाही राहू शकत म्हणे. अशी काऊन म्हणली ती सोनूबाई. तू बोलली म्हणते ना सोनूबाईला. काय बोलली मी, काय बोलली. तू अशी नाही बोलली सोनूबाईला की काऊन आल्या ह्या, कधी जाणार आहे, 1 महिन्यासाठी आल्या, मला माहेरी जायचं आहे. तुला जायचं आहे तर माहेरी तर चालली जाय ना. तुला कोण रोखलं तुले. पण तू बहिणीला कोण बोलू राहिली. बहिणीला कोण बोलू राहिली. तुला जायचं आहे तर तू चालली जाय ना. तू म्हणणं मला की मला माहेरी जायचं आहे.
मग आईनं मला बोलवलं आंब्याच्या रसाले, तू चालली जा ना, तुला रोखू कोण राहिलं? पण तू माझ्या बहिणीला काही बोलू नको ना. माझ्या बहिणीला कोण बोलली तू? तुला किती वेळा सांगितलं मी ना, माझ्या बहिणीला थोडंसं बी दुखवायचं नाही, माझ्या बहिणीला काही म्हणायचं नाही. तुला माहित आहे का माझ्या बहिणीनं माझ्यासाठी काय काय केलेलं आहे माहिती आहे तुला? मी आताच्या हालतमध्ये जे काही याव इथं उभा होता समोर माझ्या बहिणीनं आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा आमच्यासाठी लय कष्ट केले माझ्या बहिणीनं स्वतःची शाळा सोडली आणि आम्हाला शाळा शिकवलं. आमची परिस्थिती नव्हती सर्वांनी शाळेत शिकवायची, तर माझ्या बहिणीनं आपल्या भावाईसाठी स्वतःची शाळा सोडली आणि आम्हाला शिकवलं. आम्ही लहान लहान होतो तर आमचं आईसारखं संगोपन केलं. आणि आता माझी बहीण आली तर एक महिना माघारी राहू नाही शकत, एक महिना नाही राहू शकत माघारी, एक महिना मी माझ्या बहिणीला वागू नाही शकत. ज्या बहिणीनं आम्हाला वागवलं, लहानचं मोठं केलं, त्या बहिणीला मी काही एक महिना नाही वागू शकत. माझी बहिणी एक महिन्यासाठी आली तर तुला भारी झाली. तुला आपल्या माहेरी जायचं आहे, जायचं आहे, जाय तू माहेरी. अधिकार आहे तुझ्या माहेरी जायचा. जशी माझ्या बहिणीचा अधिकार आहे माघारी याचा, तसा तुझ्या माहेरी जायचा अधिकार आहे. तू जाय ना. पण तू बोलू कोण राहिली? माझ्या बहिणीला खराब वाटत असं बोलू कोण राहिली तू? मला त्या गोष्टीचं खराब वाटलं. तुला पहिले सांगितलं होतं तू कोणालाही बोल, पण माझ्या बहिणीला माझ्या आईला बोलू नको. पण तुला ऐकलं का? तू बोललीस ना माझ्या बहिणीला, बोललीस ना, तुला त्या माहेरी जायचं होतं ना, चालली जाती माहेरी. तुला रोखलं कोणा होतं? तुला मला विचारलं? मला सांगितलं तुला की मला माहेरी जायचं आहे, मग आईनं बोलवलं. जर तुला मी रोखलं असतं तर मग म्हणायला पाहिजे होतं तुनं. हा मी ना बोलायला नव्हतं पाहिजे सोनूबाईले, पण त्याच्या तोंडावर नाही बोलली ना मी. तोंडावर नाही बोलली, मागं बोलली मी त्याच्या तोंडावर थोडं ना बोलली. बाईच्या तोंडावर बोलली काय, बाईच्या मागं बोलली काय? बोलली ना, पण तू आलं ना तुझ्या मनामध्ये. मी ना विचार केला होता, माई बायको माझ्या शब्दाच्या समोर जात नाही, माई बायको माई इमोशन समजते, मा बायकोले माई कदर आहे. पण काही नाही, सर्व भ्रम होता माया, सर्व भ्रम होता. आज माया भ्रम तुटला. पण तुला लय गलत केलं मा बहिणीला बोलून. माई बहीण 1 महिन्यासाठी काय 2 महिन्यासाठी राहीन इथं. तिचं घर आहे, तिचा अधिकार आहे. तू बी जाय ना आपल्या मायबापाच्या घरी. 1 महिना सोडून 2 महिने राह, 3 महिने राह. जर मी तुला काही म्हणेन, काही बोलीन तर मग म्हण. तुला राहायचं आहे तर मी काय करू शकतो? तू इच्छा आहे तर मायबापाच्या घरी राहायची, तर मी काही बोलू शकतो का? तसं माझ्या बहिणीची इच्छा आहे, माझ्या बहिणी राहू दे नाही तर जितक्या दिवस राहते तितक्या दिवस. तुला रोखलं कोणा? जाय ना तू. आता सोडून देऊ का तुला त्या मायबापाच्या घरी? आता सोडून देऊ का? सांग तू. तू जर म्हणशील तर बॅग भर लवकर त्या मायबापाची तो नेऊन सोडतो आणि तुला घ्यायला बी येतो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण बोलू नको माझ्या बहिणीला, बोलू नको. तू न केलंच पाहिजे असं नाही. आहेत करणारे, हाय लय करणारे आहेत. आणि जर कोणी करणारं नसलं तर रोजानं नोकर लावी. पण माझ्या बहिणीचं टेन्शन तू घेऊ नको. तू लवकर तयार हो, 1 घंट्यात तुला त्या माहेरी नेऊन सोडतो. आणि जितक्या दिवस तुला राहायचं आहे, जितका आंब्याचा रस खायचा आहे तितका आंब्याचा रस खाय, तितक्या दिवस राह. आणि तुला यायचं राहीन तेव्हा मला कॉल करशील, मी तुला घ्यायला येईन. पण हे भांडणं नको करू. काऊन नाही चालल्या ताई, काऊन आल्या ताई, ह्या अशा गोष्टी नको करू. तू कशी तुझ्या माहेरी चालली, तुला कसं त्या माहेरी जायचं आहे, तू आई कशी तुला बोलवू राहिली, तशी ती माझी बहीण आहे, तिचं माहेर आहे. तिला बी माहेरी आवडते, तिलाही 4-8 दिवस राहा वाटते. सोनूबाई 1 वर्षानं आली. सोनूबाई हमेशा येते का? आली बी तर उभ्या उभ्या येते, उभ्या उभ्या जाते. तिला राहिले भेटते का? खरं सांग तू मला. नाही. तू 1 वर्षातून किती वेळा गेली त्या माहेरी? सांग तू मला. लय वेळा गेली, 2-3 वेळा गेली. हर सण आले तू त्या मायबापाची तर गेली ना, गेली का नाही गेली? मी ना काही म्हटलं तुले? एक शब्द तरी बोललो मी तुले? नाही, तुमची आई बोलली होती. आई बोलली, मी बोललो का तुले? नाही. मग मी ना तुला काय म्हटलं होतं? माई बहिणी राहिली, मा बहिणीला काहीच म्हणायचं नाही. तुला जितक्या दिवस राहायचं आहे तितक्या दिवस राहील. तू काही बोलू नको. तुला काही प्रॉब्लेम असला तू मला सांग. मी ताईला बोललीच नाही ना, मी नाही शकत ताईजवळ बोलली मी. पण सोनूबाईनं ऐकलं ना? हो ऐकलं. काऊन तुलाच त्या माहेरी जायचं होतं का? मोहिनी वहिनीला नव्हतं जायचं? मोहिनी वहिनी तर काही नाही बोलल्या. बोल ना, चुप काऊन आहे? हो गलती झाली माझ्यानं. हा गलती झाली तू याच्यानं, माहिती आहे मला. आता तू एक काम कर, तू बॅग भर, मी तुला त्या मायबापाची इथं नेऊन सोडतो. तुला जितक्या दिवस राहायचं आहे तिथं राह, मग मी तुला घ्यायला येईन. बॅग भर लवकर. नाही, मला नाही जायचं. हा पाय, तू अशी बोलतो तशी बी बोलतो. घडीत म्हणतो जायचं आहे, घडीत म्हणतो नाही जायचं आहे. माणसानं समजावतो काय समजाव, म्हणून मी तसं बोलू नव्हतो राहिलो, म्हणून नव्हतं बोलू राहिलो मी त्यासोबत. पण तू ना माझ्या बहिणीला बोलायला नव्हतं पाहिजे. तुला पहिले सांगितलं होतं मी ना, माझ्या बहिणीला काही बोलशील नको. आणि तू आखरी माझ्या बहिणीला बोललीच. सोनूबाईच्या मनावर काय भीतत असन? मला 3 भाऊ आहे, 3 भावजाई आहे, माय आहे, बाप आहे, तरी मी इथं राहू नाही शकत असं वाटत नसन का पहिले? तुला सांगितलं होतं, आई नंतर जर कोणाचं स्थान असेल माझ्या जीवनामध्ये तर माझ्या बहिणीचं. माझी मोठी बहीण आहे ते. तिनं खूप वागवलं आम्हाला, आईसारखं वागवलं. आई जेव्हा वावरत जात होती ना तेव्हा माझी बहीण आम्हाला वागवत होती. खूप सॅक्रिफाईस केलं तिने आमच्यासाठी. तिनं स्वतःचं शिक्षण बी सोडलं. आणि आज मी जेव्हा काहीतरी बनलो, तिच्यासाठी मी काहीतरी करू शकेन, या पदावर पोचलो, तेव्हा तू तिला बोलू राहिली ते माघारी राहूही नाही शकत. काऊन तुला माहेरी जायचं आहे? अरे तुला जायचं होतं तर मला सांगायला पाहिजे होतं ना. मी होतो ना इथं, मी ना काही रस्ता काढला असता याच्यातून. पण सोनूबाईला म्हणायची का गरज होती? झाली गलती, माफ करून द्या. माफी मला नको मागू. माफी मागायची आहे तू माझ्या बहिणीला माग. तू माझ्या बहिणीला बोलली, मला नाही बोलली. आहो ऐका ना. आता मला काही सांगू नको, मी काही ऐकायच्या मूडमध्ये नाही आहो. तू तुझी बॅग भर आणि तयार हो, मी तुला त्या माहेरी नेऊन सोडतो. तुला जायचं आहे ना आंब्याच्या रसाले, जाय तू. मी अर्धा घंटा तिवरालो घरी, तू तयार हो. जगदीशजी ऐका ना, जगदीशजी आता काय करू मी? यायले बी मारा राग आलेला आहे. फालतू बोलली मी ना सोनूबाईला काहीच म्हणायला नव्हतं पाहिजे, पण निघून गेलं माझ्या तोंडातून. तिनं साध्या मनानं म्हटलं, मला काय माहित होतं एवढ्याशा गोष्टीचं एवढं मोठं झाड होऊन जाईल म्हणून. मी साध्या मनानं बोलली. आता काय करू मी? जगदीशजीला माझ्या राग आला. ते म्हणू राहिले चालली जाय तुझ्या माहेरी, जेवढा दिवस राहायचा आहे तेवढा दिवस राह. मला तर माहेरी जायचं होतं, पण आता काऊन मला खराब वाटत आहे, आता काऊन मला जाणी वाटत आहे. पण माझी बी गलती आहे, मी ना जगदीशजी सोबत बोलायला पाहिजे होतं.
मला जायचं होतं माझ्या माहेरी तर मी ताईला सांगायला पाहिजे होतं. ताईनं काही ना काही रस्ता काढलाच असता. फालतूच्या फालतू मी बडबड करत बसली. माझ्या बिया ना माझ्या तोंडावर कंट्रोल नाही आहे. मी कुठं काही बोलून देतो पण मग फसून जातो. आता आला ना जगदीशजीले माझ्या राग. आता काय करू मी, कसं म्हणू तेले? मला तर काही समजून नाही राहिलं बाप्पा. काय करू काय नाही काही समजून नाही राहिलं. माहेरी जाऊ का नाही जाऊ हे नाही समजून राहिलं. माई बी गलती आहे. मी ना जगदीशजी सोबत बोलायला पाहिजे होतं. आता झाली गलती माझ्यानं. आता कशी सुधरू माई गलती मी? मला तर काही समजून नाही राहिलं.